श्री स्वामी समर्थ ताई दादांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करून घ्या. आज मी तुम्हाला झाडं दाखवत आहे, म्हणजेच आज माझ्या गार्डनची थोडी कटिंग आणि साफसफाई होणार आहे, काही फेरबदल होणार आहे, जे तुम्हाला आता सविस्तर बघून घ्या. मी झाडांची कटिंग करत आहे म्हणजेच, आणि त्यानंतर मी झाडांची बदल पण करणार आहे. जिथे जे झाडं ठेवलेले आहे त्याच्यानंतर ते जे झाडं मी ठेवणार आहे ते थोडे काही वेगळे दिसेल. इथे बघू शकता वडाचं झाड किती मोठं झालं आहे, पिंपळाचं पण, ते त्यांची पण कटिंग करणे गरजेचं आहे. कारण की पावसाळा येतो आहे आणि पावसाळ्यामध्ये झाडांची विशेष काळजी घेतली पाहिजे. कटिंग केली तर झाड पावसाळ्यामध्ये खूप वाढतात असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे पावसाळा लागताच झाडाची कटिंग करून ठेवायची. आता ही खूप म्हणजे ऊन आहे पावसाचा, तर इकडे थेंबसुद्धा नाही. तर आणि मी आता इथे झाडांची कटिंग करणं सुरू केली. त्यानंतर तुम्हाला सांगते की काही असे शोचे झाडं असतात जे सिजनेबल असतात, पण मी तुम्हाला ते सांगते ते फक्त सिजनेबलच असतात आणि ते सीझन पुरतेच मर्यादित असतात. त्यानंतर ते वाढून जातात आणि सुकून जातात. त्याच्यामुळे ते झाडं आणणं म्हणजेच पैशाचे वेस्टेड आहे. तर तुम्हाला सांगते की तुम्हाला जे झाड लावायचं आहे, जसं आंब्याचं, जांबाचं, पेरू किंवा इतर कुठलीही झाडं असेल तर ते झाड लावायचं. जसं माझ्याकडे औदुंबर म्हणजेच उमरीचं झाड नव्हतं, ते पण मी आणलं आणि त्या उमरीच्या झाडाचा आज आपण छान अशी मांडणी करू, म्हणजे कुठेतरी एक ॲडजस्टमेंट. तसंच मी ठेवलेलं आहे ते साईडने झाड, म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या पायाच्या जवळ. आणि आज मी त्याला ती जागा करून व्यवस्थित बेलाचं, वडाचं, पिंपळाचं आणि औदुंबराचं झाडांना एक कॉर्नर करून मी तिथे ठेवणार आहे. कारण की मला तिथे रोज दिवा लावायचा असतो आणि औदुंबराच्या झाडाला रोज तुपाचा दिवा लावणं खूप छान, म्हणजे सकारात्मक ऊर्जा असते, सकारात्मक गोष्टी येतात. या सकारात्मक गोष्टीसाठीच म्हणजे या सकारात्मक चुंबकीय लहरीसाठी आपल्याला औदुंबराचं झाड घरात असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर औदुंबरांच्या झाडाभोवती 3 फेऱ्या मारणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर ते मी पूर्ण झाडांची कटिंग केली आहे व्यवस्थित. आणि फुलांमध्ये खरं म्हटलं तर फुलांमध्ये भरपूर असे झाडं येतात, पण टिकाऊ झाड तेच आहे, जसं गुलाब, जास्वंद, शेवंती पण हे सिजनेबलच असतात, पण ते ठीक आहे. मोगरा, या झाडांचं कसं आहे, खूप लाँग टाईम टिकतात. पण जे शोकेचे झाडं असतात ना, ते सिजनेबलच असतात. त्याच्यामुळे पैसा वेस्ट करणे काही व्यर्थ आहे. त्यात हे सगळे झाडं मी व्यवस्थित ठेवते. आणि म्हणजे सगळ्या कुंड्या काढून घेतल्या. त्याच्यानंतर त्यामध्ये असं असते का खूप सारं माती साचलेली असते, ते तिथून हात असा पुरत नाही की ते स्वच्छ धुवून टाकावं. त्याच्यामुळे मला सगळ्या कुंड्या काढणं, इतक्या मोठ्या मोठ्या कुंड्या होत्या, पण जय श्रीराम बोलून त्या कुंड्या मी उचलत गेली आणि ठेवत गेली. कारण की एकट्याचं काम नाही आहे ते, खरं सांगतो. आणि ते एक लोखंडी रॉडवर ठेवलेली आमची जी कुंडी आहे, प्रत्येक याच्यावर ते शक्य नाही. कारण की ते माती भरून त्यांना पाणी इतकं शोषून त्यामध्ये झाडांचे मुळं जाऊन इतकं जड असतात ती कुंडी, त्याच्यामुळे ती शक्य नाही ठेवणं. पण तुम्हाला सांगते, जर तुम्ही औदुंबराचं झाड, जर तुम्ही म्हटलं जाते की दत्तात्रयांनी औदुंबराच्याच झाडाखाली साधना केली, तर औदुंबराचं झाड जर तुम्ही बसून त्यांच्या म्हणजे सावलीमध्ये श्री स्वामी मंत्राचा जप जरी केला ना, ते अत्यंत फळ जास्त पटीने मिळते असं म्हटलं जाते. आणि तुमच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार येतात त्याला कुठेतरी ती स्टॉप असतो, म्हणजे कुठेतरी थांबल्या जाते ते तुमच्या मनातली जी नकारात्मकता असते. तसंच औदुंबर वृक्षाभोवती म्हणजे झाडाभोवती घड्याळाच्या दिशेने प्रचंड सकारात्मक ऊर्जा किंवा चुंबकीय लहरी फिरत असतात. म्हणून त्या झाडाला प्रदक्षिणा घालणे हे मोठं महत्त्वाचं समजलं जातं. जिथे उंबराचे झाड उत्तम वाढते, म्हणजे उंबर म्हणजे मराठीमध्ये उंबर म्हणतात, हिंदीमध्ये औदुंबर असं म्हणतात, ते जमिनीखाली पाण्याचा मोठा साठा असतो असे वैज्ञानिक ग्रामीण म्हटले जाते. तुम्हाला एक सांगते, औदुंबर झाडांचं टिप म्हणून तुम्हाला सांगते,
जर तिथली माती सुकली असेल तरच तुम्ही तिथे पाणी घालायचं त्या औदुंबराच्या झाडाला. अन्यथा ते झाड जर जास्त पाणी झालं तर अति पाणी झालं आवश्यकतेपेक्षा तर ते झाड त्यांची मुळं नाश म्हणजे खराब होतात, नाशवंतात. तसंच त्याची पूजा पण करणे खूप चांगलं असतात. तसंच औदुंबराचं झाड हे निरोगी ठेवण्यासाठी खूप असतात. त्याला खतं टाकू नका किंवा कुठल्याही म्हणजे इतर झाडांना खतं टाका, म्हणजे गांडूळ खत हे खूप महत्त्वाचं असतं. साखर व दूध नसलेली म्हणजे असं दुधाचं पाणी करायचं आणि झाडाभोवती सोडायचं, जेणेकरून तुम्हाला त्या झाडाची वाढ जास्त होईल. तर बघा मी असा कॉर्नर केला आहे आणि कॉर्नर याच्यासाठी केलं आहे की मला ह्या 4 झाडांना जे आपला खूप आपल्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये या झाडांचं खूप महत्त्व आहे. तिथे मी ठेवून असं बघितलं आहे की किती व्यवस्थित वाटते. मी तुम्हाला शेवट दाखवेल की हे सगळं ठेवल्यानंतर ते कसं वाटते आणि का नाही. तसेच तुम्हाला सांगते की जिथे जे औदुंबराचं झाड म्हणजे भगवान विष्णूने जेव्हा नरसिंह अवतार घेऊन कश्यप या राक्षसाचा वध केला, तेव्हा नखाच्या तीव्र जळजळ दाह होऊ लागली. तेव्हा माता लक्ष्मीने ते नख उंबराच्या म्हणजे औदुंबराच्या फळ, जो उंबरीला फळ येतो ना, त्या फळामध्ये रोवण्यास सांगितली. त्यामुळे नरसिंहाचा दाह त्वरित शांत झाला आणि प्रसन्न होऊन भगवान विष्णू औदुंबराला तू कल्पवृक्ष ठरशील असा आशीर्वाद औदुंबराच्या झाडाला दिला. तर प्रत्येक झाडाचं आपलं एक विशेष महत्त्व असते आणि वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजन हे भरपूर मात्रा असते असं म्हटलं जाते. तर ते वडाचं झाड पण तितकंच महत्त्वाचं आहे जितकं हे औदुंबराचं झाड आहे. तर तुम्हाला एक सांगते, ह्या झाडांना तुम्ही विकली तरी थोडं थोडं खत घालत आहे. आता माझ्याकडे खत संपलेलं आहे, ते मी गांडूळ खत पण भेटते आणि नैसर्गिक रित्या पण तुम्ही खत तयार करू शकतात. म्हणजे देवाघरची जी फुलं दुसऱ्या दिवशीची असते ती, केळीचे सालं, जास्वंदाचे फुलांची पानं, फुलं असं तयार करून एका डस्टबिनमध्ये त्याचं पण तुम्ही खत तयार करून तुम्ही झाडांना देऊ शकता. तसेच तुळस, कडुनिंब आणि आवळा यासारखी जरी झाडे आपण घरामध्ये लावली किंवा घरासमोर किंवा आजूबाजूनं किंवा तुमच्या इथे जर ओपन प्लेस असेल तर ती झाडे लावली तर ती उपचारासाठी सुद्धा खूप चांगली असते. जसं तुम्ही फळांपैकी आंबा, जांभूळ, पेरू, चिकू यासारखी पण झाडे स्वादिष्ट आणि पौष्टिक फळे देतात. पण झाडे लावा आणि झाडे जगवा हा मंत्र मात्र तुम्ही लक्षात ठेवा. हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात पाण्याची बचत करण्यासाठी आपली सर्व पाने गळतात. तसेच झाडातील हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून आपल्याला श्वास देण्यासाठी शुद्ध ऑक्सिजनसुद्धा झाडेच देतात. झाडे धूलिकण आणि विषारी वायू शोषून घेतात. तसेच शहरामधील गोंगाट कमी करण्यासाठी किंवा ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी झाडांचं खूप नियंत्रण असतं, म्हणजे याच्यामध्ये झाडांचं महत्त्व असतं. तसेच झाडांच्या हवामानात गारवा असतो, पावसाचे प्रमाण वाढण्यालाही मदत करतात. जिथे झाडं जास्त असतील तिथे जास्त पाऊस पडतो, हे तुम्ही कधीही बघितलं असेल. तर हे नेहमी लक्षात ठेवा, जिथे झाडं आहे तिथे पाऊस मात्र खूप जास्त पडतो. तसेच वड, पिंपळ, आंबा हे सुद्धा झाडं तितकंच जास्त ऑक्सिजन देतं इतर झाडापेक्षा. तसंच झाडाची मुळे म्हणजे जी मूळ असतं झाडांचं ते माती घट्ट करून ठेवण्यासाठी, ज्यामुळे पूर किंवा वाऱ्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबते. अशा भरपूर गोष्टी आहे ज्या झाडांचे महत्त्व काय आहे, म्हणजेच झाडांचे पर्यावरणातील महत्त्व कसे, जसेच ऑक्सिजन निर्मिती, तसेच प्रदूषण नियंत्रण, तापमान नियंत्रण ठेवण्यात झाड ही मोठी मदत असते. तसेच जमिनीची धूप रोखणे यासुद्धा मध्ये झाडांचं खूप महत्त्व असते. झाडांमधून औषधी तयार असतात. फळं, फुलं आणि सदाबहारित झाडे ठेवण्याचा खूप मोठा आपल्याला लाभसुद्धा होतो. तसेच
पानगडीचे झाडंसुद्धा म्हणजे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात पान गळतात, पण नवीन पालवीसुद्धा फुटतात. जर झाडांचे मूळ हे जमिनीखाली वाढून झाडाला आधार देतात आणि मातीतून पाणी व पोषक द्रव्ये शोषून घेतात. आणि खोळांचं काय महत्त्व आहे? झाडांचा सर्वात मजबूत लाकडी भाग जो फांद्यापासून पेलून धरतो, त्या पाण्यापर्यंत पोचवतो, त्याला खोड असं आपण म्हणतो. जसं आपण शाळेत शिकतोच की यामध्ये सर्व वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीवाचा समावेश असतो. तसेच यामध्ये सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, डोंगर. 1 hour later. बघू शकता तुम्ही किती सुंदर. आता हे सगळं क्लीन करून ठेवलं आणि झाडं व्यवस्थित लावले, जेणेकरून झाडांची आता छान प्रकारे मी अंघोळ घालून घेते. व्यवस्थित त्यांना पाणी घालते, कारण की पाऊस हा कुठेच इकडे खूप दिवस झाला पाऊस असा पाहिजे तसा पडलाच नाही. बस असा आपला थेंब असा पाऊस येतो आणि कधी कधी तो पण पडत नाही. आता पावसांची वाट आम्ही आतुरतेने म्हणजे आपण सर्व आतुरतेने वाट बघत आहोत की जेणेकरून पाऊस पडला की आपल्याला इतर कामे करता येईल. आपल्या झाडांना शेतीसाठी खास करून शेतकरी असे पावसाची वाट बघत आहे. तर हे बघा, हे पिंपळाचं झाड, हे औदुंबराचं, हे वडाचं झाड आणि हे बेलाचं झाड कापून घेतलं आणि इथे व्यवस्थित याला कॉर्नर सेट केला. तसंच इथे मी दिवा लावण्यासाठी असं एक काहीतरी आपलं सेटअप तयार केला. त्यानंतर ही झाडं बघू शकता, ही झाडं खूप म्हणजे अशी मस्त मी कॉर्नर ठेवला, कारण की रोज मला दिवा लावायचा असतो. त्याच्यामुळे ही 4 झाडं तुळशीच्या जवळ ठेवली, म्हणजे वृंदावनाच्या. आणि हे बघा, हिरवंगार असं झाड आहे आणि हिरवंगार म्हणजे मी कापलेली आहे झाडे, त्याच्यामुळे तर छोटी दिसत आहे, पण पावसाने ते वाढेलच. तर हे बघा, मी छान अशी खूप जागा गुंतलेली होती, ती आता खूप जागा पुरेशी आहे. त्यानंतर आज भागवत एकादशी असल्यामुळे मी 2 वाजले हे सगळं करायला, म्हणजे 11 वाजेपासून 2 वाजेपर्यंत तर मी देवाची कामं करायला घेतली सगळं. त्याच्यानंतर भागवत एकादशी आहे, तर मी माझ्या स्वामींनाच विठ्ठोबाच्या रूपामध्ये बघते. तर आज मी बाळकृष्ण आणि स्वामींचा अभिषेक करून घेणार आहे. तर यामध्येच मिक्समध्येच दूध दही टाकलं आहे, त्यानंतर हळद, सहज आणि यामध्ये साखर पण टाकली आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 ओम 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 भगवते वासुदेवाय नमः. त्यानंतर मी स्वामीचा पण अभिषेक करून घेते. श्री स्वामी समर्थ. 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 ओ श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता आपण स्वच्छ पाण्याने एकदा चम्मच धुवून हे पाणी टाकून घेऊया. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतकल्पनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री स्वामी समर्थ. ओम नमो वासुदेवाय नमः. 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 श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. छान प्रकारे अशा मूर्ती छान अशा व्यवस्थित घासून घ्यायच्या. हा डोळा वारंवार स्वामींचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आवडला असेल ब्लॉग तर तुम्हाला प्लीज शेअर करा. श्री स्वामी समर्थ.